नाही तर सांगता तुम्हीच चांगला तसं नाही. जे यांच्यात जे चांगले आहेत यांना खरोखरच संधी द्या. काय मगाशी गाणं एक म्हटलं तेवढं फक्त सांगतोय. व ही गाणी येतात आणि जातात आणि याच्यामध्ये मुलं बहुतेक बिघडतात. पण या मुलांवर आपण जेव्हा बुवा चांगली गाणी ठसवतो ना त्यांच्यावर, आणि तुमच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत, कारण स्वर कसे काढावेत पेटीचे, राग चारुकेशी मधून उलटा कसा जावा, कधीतरी मध्ये थूक लावावी, तुमच्याशिवाय दुसरं सिंधुदुर्गात बुवा नाही. तेव्हा शपथ सांगते स्वरावटीच्या बाबतीत सिंधुदुर्गात आमच्या विनोद चव्हाण बुवांचा नाच करणारा बुवा नाही. कधीतरी ते थूक लावतात या 100% हा, असं गुंडू सामान सांगतात, मी नाही सांगत. माझं मी त्यांना कधीच बोलत नाही. गुंडू सामान आमचे कधीतरी सांगतात की विनोद तू थूक लावतोस, पण मी पण त्यांना बडबडते असं बोला नको. काय मगाशी गाणं म्हटलेली 2-3 दिवस म्हणजे ह्या तरुणांना ते आवडतं, म्हणजे असले तरुण आहेत ना, अरे कॅच बघा राहते. मी त्या सलूनमध्ये आरसो नाही होतो तेव्हा शपथ मी बघलेच नाही शेवट ह्या बाजू खवरले आता. कधीचा गाणं प्रेमावर भरलं तुझं आता मन भरलं ग तुझं, त्याचं मन तरी भरतच नाही. कसले प्रेम, सकाळी एका बरोबर, दुपारी दुसऱ्या बरोबर, संध्याकाळी तिसऱ्या बरोबर. भगिनींना माझी विनंती आहे, असल्या प्रेमाच्या नादाला लागू नका. हे जे 2 बाजू खरडवणारे गावतात ना बाजारात, त्यांच्यापासून सावध राहा. हे 100% फसवतले. माझं ऐकायचं असलं तर ऐका, नाही तर सोडून द्या. आता भजनाच्या माध्यमातून किती पैसे देतले कसले बुवा मी त्यांना सांगले पण नाही, पण मला वाटत नाही मला 15,000च्या खाली देतील अशी. तो 6,000 वाला बुवा, तो दुसरा होतो. प्रेमावर बुवा एखादा गाणं म्हणतस ना तर त्या प्रियसीच्या मनापर्यंत तरी जाऊ. आता झोपाच गाणं म्हणतात आपण म्हणतच तेव्हा अशी गाणी म्हणतात. प्रेमावर वरलं तुझं आता मन भरलं ग तुझं, जातात. पण काय शिल्लक राहणार ते तुम्हाला सांगतो. साई सागर मित्रमंडळ व काय शिल्लक राहणार. माझ्या तरुणांना भगिनींना ही गाणी त्यांच्या मनामनावर ठसवा की आपला महाराष्ट्र कसा आहे, आपला देश कसा आहे. आपण व कुठल्या मगाशी बुवानी एक मुद्दा मात्र चांगला सांगितला की आपल्या धर्माचा आपण प्रसार केला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रसार करायचा मित्रांनो अधिकार आहे, तसा आम्ही आमच्या धर्माचा प्रसार केला पाहिजे. म्हणून एक गीत म्हणतो बघा.
पुरस्कार जरा लेवल नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू रे. शब्द गोवा ओरिजिनल गाण्यात असो हा, नको सोडू ओणी, नको सोडू वेणी. तू काय म्हटलं आणि त्या गाण्याची बुवा ना वाट लावलंस. देवा शपथ सांगतोय, शक्यतो तू गाणी म्हणा नको, तू भजन सुंदर करतोस, मी तुझ्या चरणाशी नतमस्तक असेल. मगाशी एक चरण त्याच्यात म्हटल्या घ्यायचो, विकण्या बाजारी लोणी. देवा शपथ सांगते, तो गायक आता हा ना, तो उद्या बाजारात लोणी विकूक जाऊच्या तयारी झाला. तुझं गाणी आहे का काय? अरे शेवट पहिल्यापासून शेवटपर्यंत हलवलं असता गाणं बुवा. आणि नको ओढू, नकोस ओढू नाही, नको सोडू वेणी. नीट ऐक हा, शक्यतो तू गाणी म्हणा नको. नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी. धरलेला हात सोडू तू कृष्णा, जाऊ दे विकण्या लोणी काना रे. तो शिकिया कोण घालता ना, तो बतर नका. एका मे महिन्यापर्यंत सांभाळा, नेमकं बघलंय तो असल्याच गाण्यांका शिटिया घालता. नको उत्तम जाधव आणि कुणाल खोत यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस. नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी. धरलेला हात सोड तू कृष्णा, जाऊ दे विकण्या लोणी काना रे, जाऊ दे विकण्या लोणी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रीत काळा तुझी रे नाही बरी, रीत काळा तुझी रे नाही बरी. पिचली माझी बांगडी, छत्रपती शिवाजी महाराज. मी जास्त तुम्हाला 100% जबाबदारीने सांगतोय, बोर करणार नाही. पण जी गाणी म्हटली पाहिजे ती मित्रांनो म्हटलीच पाहिजे, नाहीतर काही लोकांना नाराज होतील, तर असं करू नका. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मी एकत्र गीत जे गाजलेलं आहे, अजरामर झालंय ते म्हणतो. आणि माझ्या तरुणांसाठी फक्त एक मंगलाष्टका म्हणेन आणि मग मी गजराला सुरुवात करणार. आमचं पण नाही लाजा, आमचं पण नाही लाजा. ही पेटी कसबली बोलच्या, या पेटीवरती वजन करतो. कोकण पुण्यभूमीवर फक्त याच्यात एकच वाक्य माझा घालतोय, असा नाही त्या गजरात, फक्त बुवा आवडता म्हणून. बुवा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्यावर दे गावात, एक लिंगडाळ गावात. 2 जण इथे गाजले, या मी
का म्हटले सांगतोय त्याच्यावर माझा राग नाही. मगाशी त्यांनी एक वाक्य वापरलं, जंगलातल्या वाघापेक्षा एक वाघ पिसाळलो हा. बघा तुम्ही वा तुका फक्त आता बोचून खावतो शिल्लक ठेवलेलो हा. आता मी कंटाळलोय. देवाचे पद सांगते, परत सांगतोय, वाघ बीग असले विषय भजनात टाळू नको. भजनात एकच वाघ कैलासवासी कदम बुवा. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदूंच्या पाठीशी जे राहिले ते आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाकी वाघ कोण असतील, आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारे बुवा असो, काही लोकांना आवडायचा नाही, बाकी आम्ही कोणाक वाघ मानत नाही. हे वाघ आम्ही शेळपाटा असो प्रामाणिक सांगते, तेव्हा आमका हे वाघा बिगाचे, अरे तू एक बुवा ना निरीक्षण कर, तुझं काळजी बिजीत गेलं संध्याकाळी 4-1 वाजता, बघ एक हे कर, काय ते का म्हणतात, इमॅजिन कर, काळजी बिजीत संध्याकाळी 4-5च्या दरम्यान गेलं आणि तुका एक जर बिबटो दिसलो काय परिस्थिती होईल रे. कसले वाघ आणि काय बुवा. अरे साधा मांजूर आडव्या गेला तरी 5 पावला मागे जाणार बुवा तू. वाघाचा सांगत असू दे. कोणाचं राजा इथे गाजलंय कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक जवदान गडावर, एखाद्याची आपल्या गाणी जमत नसतील तर म्हणायची नाही. मी डबलबारी क्षेत्रात यायच्या अगोदर पाटील बुवांची गाणी म्हणायची 2000 सालाच्या अगोदर. भोळा भोळा आणि काही बुवा मी युट्यूबच्या माध्यमातून बोलतो.
काही कोणाला आवडलं नाही, पण परशुराम पांचाळ कोण होते, विलास पाटील कोण होते, कदमबुवा कोण होते, ते विद्यार्थ्यांचं काम आहे. त्यांची गाणी घेऊन त्यांना अजरामर करणं. नाहीतर बुवा आता बसल्या बसल्या सांगणार की तुझ्याकडे परशुराम बुवा शिवाय हा काय, माझ्याकडे काय हा ना बुवा, तर त्या भगवंतात माहिती आहे. पण जोपर्यंत माझ्या परशुराम बुवांची नोटेशन संपत नाही ना, तोपर्यंत मला नवीन नोटेशन बांधण्याची गरज नाही. स्वतःचं आत्मपरीक्षण काही बुवानी करावं. आपले बुवा कोण होते हे माझ्या तरुणांना आणि भगिनींना, लहान लहान मुलांना सांगा. तुमच्याकडे ठीक आहे तर तुमच्या विद्यार्थ्यांना द्या असले तर. सगळ्या रत्नांची आठवण करतो, तर काही रत्न अशी असतात ते आपण विसरून जातो. मी तर त्याला कधी विसरलो नाही. का आणि माझे तरुण, मी सत्यनारायण आणि मालाडमध्ये जेवढी देवस्थानात त्या सगळ्या देवस्थानांना विनंती करते, माझी विनंती मान्य करूची असेल तर करा, नाही तर दरवर्षीप्रमाणे सोडून द्यावा. त्याचा झाला हो, तो सुटलो. होय होय, मीच म्हटलंय. दिलं 100 रुपये तरी मला म्हटलंय ना. तर माझे जे इसापासून 45 वर्षापर्यंत जे अडकलेले तरुण होत, त्यांच्यासाठी मी एक मंगलाष्टका म्हणतोय. निदान त्यांना शारीरिक नाही पण मानसिक समाधान मिळण्यासाठी शब्द मी जबाबदारीने वापरतोय. काहीतरी अर्थ वेगळे काढू नका.
त्यांना मानसिक समाधान मिळण्यासाठी 2 मिनिटं फक्त माझ्याच लग्नाचा मंगल अष्टका लोकी बुवा म्हणता, म्हणून त्याने माळेवर उभे राहा. 2 मिनिटाच्या नंतर आपण स्वप्नातून बाहेर या, नाहीतर तुमच्या घराकडे आऊबापू धोड करू मिळव त्या लोकांची मंगल अष्टका ऐका निघलो आणि उभं ऐकू भेटी होतो. कडक म्हणजे कडक काय नाही, थोड्या दिवसाचा कडक मंगल अष्टका असतात गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा ही गाडी कधी ऐका गवतली गाडी पिढीतून जाऊन असली गाडी ऐका मिळत नाही. मंडपातूनच जाऊ पाया आवशी बाबच्या सांगण्यातून, नाहीतर तुम्ही म्हणशा मैत्रिणीक सांगशा माझे कपडे त्या धाडीत घेऊन ये, असला ऐकाच मिळाचा नाही. काय वेळा बघा आता आई वडिलांच्या आपण आज्ञेत राहिलं पाहिजे आणि आई वडील आपलं भगिनीनं कधीही नुकसान करत नाही. पण आपण जेव्हा हे ना म्हणजे जे नाक्यावर बघा तिरपे असे तिरपे बसतात 2 व्हीलरवर असे शायनर ते असतात नाही काय ना हय खय ते पिवळे डाग असतात केसांका, सफेद डाग, लाल भगवे डाग, यांच्यापासून सावध. तेव्हा शपथ सांगतोय. पॅन्टी पण भाड्याने घेऊन येतात पॅन्टी. तेव्हा शपथ म्हणजे पूर्वी एखाद्या तरुणात पॅन्ट मिळायची नाही ना, बाप शेजाऱ्याकडून घेऊन यायचो. आता 5-5 हजाराची पॅन्ट आणि बॉम्ब स्फोटातून इलो ना तसे त्यांच्या भोका पॅन्टी म्हणजे ह्याला कलियुग म्हणतात. बरं पॅन्टी पण बघा 30ची कमाल असली ना तर 35ची पॅन्ट. तो परमेश्वराच्या समोर जर वाकलो ना सत्यनारायणच्या समोर, मागचे कॉईन घेऊन उभे असतात, कॉईन घेऊन ते विचार करतात हे कॉईन टाकायचे खय. जेवणाच्या पंक्तींना जर ते असे वनवे रवले तर पाठी असणारे त्यांच्या सांगतात तुझी आमका डाळ नको पण तू हसून बाजूला. ह्या कलियुगा तुमका पण भगिनींका सांगते मी, इथे जर भगिनी आहेत ते सगळे व्यवस्थित असतात, मी तुमका नावं ठेवत नाही. पण आपण कमी कपडे जेव्हा वापरतो ना तेव्हा तरुणाची नजर आपल्याकडे 100% भगिनींवर असते, लक्षात ठेवा. मी बोलते ना वाईट वाटत, पण ते श्रद्धा वालकरचा खून का झाला, आपली मराठी होती तिका तिकडे दिल्लीत नेऊन तिचे 35 तुकडे गेले असे सगळेच बुवा सांगत नाही. आणि मी जर सांगते ना तर जबाबदारीने पोट तिडकीन सांगते, कारण मी 3 मुलींचो बाप होय. सगळेच बुवा सांगायचे नाही म्हणजे बाकीचे सांगत नाही असं नाही, पण जर मनापासून सांगायचं असताना तो विषय वेगळा असता. आणि ह्या माझ्या तरुणांना माहिती आहे लोकी बुवा कसो हा काय हा. तुम्ही माका आज पहिले बघता कशा पहिलो इल्ले तेव्हा तुम्ही माका वाटता होताच नशा. पण असंच होय, लोक काय काय बोले मग टीव्ही झाली म्हटल्यानी, एड झालो म्हटल्यानी, ते मेले सगळे म्हणणारे. पण मी असोच होय, हाडाची काढाली तुमतून आज प्रत्येक बुवा म्हणजे थोडाफार तरी त्यांच्या लेवलला चलतं होय. आणि विनोद तर बाप माणूस आहे देवा शब्द. मी यंदा त्याला 11 दिवस घराकडे नेणार गणपती गेल्यावर, एवढं मी त्याला मानतोय. 11 दिवस घराकडे नेणार, गणपतीच्या पाठावर त्याला बसवणार आणि 12व्या दिवशी त्याला कोणीच बुडवणार. एवढं माझं त्याच्यावर प्रेम आहे विनोद चव्हाणवर आणि ते दुसऱ्यावर. पण त्याचा आज विषय नको, त्यांना मी सोडीच नाही दोघांका. अरे सुरेश चव्हाण यांच्याकडून 151 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सिटी होतो भारी हा देवाशी भेट नका मग काढूकाच भेट. या वयात एवढी मंडळी जमली झाली सगळ्या मानवदारी, मंडळी जमली झाली सगळ्या मानवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान.
का दाने 100% तो भगवंत देणार. फक्त माझी एकच अट हा, प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. तरुणांका सांगतोय, प्रामाणिकपणे आपल्या कुलदेवतेची सेवा करा आणि ग्रामदेवतेची करा. तीर्थक्षेत्र फिरण्यापेक्षा आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा. तीर्थक्षेत्रांका जाऊ नका असं माझं म्हणणं नाही. म्हणून जेव्हा मुलगी मंडपातून तुम्ही जेव्हा निघून जाता ना लग्न करून, तेव्हा खरा दुःख भगिनीनो आई जास्त दुःख होत नाही, तुमचा सांगून ठेवतोय. आई करून दे, डोळ्यात पाणी लावून दे, पण बापाक जास्त दुःख होतं जेव्हा मुलगी मंडपातून जातात तेव्हा. कारण मुलगी म्हटल्यावर 20-21 वर्ष घरात नंदनवन असतात. घरातलं वातावरण कसं असतं, एखाद्या कर्मधर्म संयोगान बापूस म्हातारून जेव्हा मरताना तेव्हा नाक्यावर रिक्षा थांबता भगिनीनो, आणि बोमटत येतात चिडूच येतात. तेव्हा वाडीत कळतं की चिडू इला म्हणून. झील नाही, झील असू दे रडतं, पण ते टॉवेल घेऊन म्हणजे रडतं. झील असे असं नाही, सगळ्या झिलांचा असं विषय नाही, आम्ही असा बोलणार पण नाही. आम्ही आमच्या वडिलांसाठी रडलो नाही असं नाही, पण भगिनी जे रडता, मुलगी रडताना आता खरा रडणं असतात. आणि जेव्हा मंडपातून मुलगी जाताना तेव्हा गाणं लावतो ते साऊंड वाले. त्याला साऊंडने मला जरा नाराज केला. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेक चालली सासरेला, लेक चालली सासरेला. माय पित्याच्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी. शेवटी स्वामींचं मी गजर घेतोय. कसा हा देव येळा झाला, पहा कशी नवलाई शिव अवतारी तुझीच पार्वती, तीच दिवाणूबाई. मृत्यूचा हा फेरा नाही जुगला कधी गुणा, खेळ नियतीचा हा सारा सांभाळून सार करा. आहे जग हे नश्वर मृत्यूचा हा फेरा आहे. आणि माझ्या तरुण वर्गाला आणि भगिनीला
आपल्या अंगामध्ये रक्त संचाराचं लक्षण ठेवा. आई वडील घरी म्हातारे असतात, आपण ताकदीच्या जोरावर आपल्या आई वडिलांना ढकलतो मागे. पण मित्रांनो, प्रत्येकाला म्हातारपण येणार आहे. आपली मुलं आपल्याला 7 पटीने ढकलणार आहेत. म्हणून तरुणपणात अतिरेक करू नका. चांगलं करायला जमलं नाही तर करू नका, पण मित्रांनो वाईट कुणाचं चिंतू नका. ऐका, भगवंताचं नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला वाटत असेल की आपण हे जन्माचा काळ झाला की आपण सुटू, तर मृत्यूनंतर पण मित्रांनो आपल्याला त्रास आहे. आपण चांगलं कर्म केलं तर मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गामध्ये जायला मिळेल. आणि जर वाईट करून जर आपण इथून निघून गेलो ना, तर त्या कर्माचा हिसाब आपल्याला नरकामध्ये काही लक्षात ठेवा. गेल्यानंतर पण आपली सुटका नाही. म्हणून जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. ऐका,
मुंबई सारख्या ठिकाणी गावासारख्या ठिकाणी राहतो तेव्हा आपण ज्या घरात राहतोय हे सुद्धा भाड्याचं घर आहे, लक्षात ठेवा. त्या भगवंताचे आपल्याला जेव्हा निरोप येईल तेव्हा जिथल्या तिथे सगळं तिथेच ठेवून आपल्याला निघून जायचं आहे. तेव्हा या याच्यात हे माझं ते माझं असं कुणी तुम्ही काय नाही मी काय कुणीच म्हणूया हे माझं प्रामाणिक म्हणणं. या गजराच्या माध्यमातून मला हेच सांगायचं फक्त मुलींचा एक मुद्दा शिल्लक राहिला की आपण तोकडे कपडे वापरतो त्याच्यामुळे तरुणांच्या नजरा आपल्याकडे खेळल्या जातात आणि मग आपण त्या तरुणाला वाईट म्हणतो. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे मी असं म्हणत नाही की नऊवारी साडी आपण नेसा, पण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपलं अंग झाकलं पाहिजे एवढे कपडे मुलीने किंवा भगिनीने वापरलेच पाहिजेत, लक्षात ठेवा. आजकालच्या स्त्रिया सुद्धा एवढे टिकले कसं भाऊ जगतो लो बघा सांगा तुम्ही. पूर्वीच्या महिला मोठं कुंकू लावायच्या म्हणून 85-90-100 वर्ष त्यांचे नवरे जगायचे. आता एवढी टिकली ती टिकली आरशावर टेकल्याने आरशापर्यंत ठीक आहे, संडास बाथरूम मध्ये 2-2 महिने वास करत असतात. तो जगतो लोक कसं भाऊ मग सगळं माहिती आहे. 50-60व्या वर्षी मग सडागतात बिचारे. मग हैकोल भरता होय भरता म्हणून पण माहिती काळजी खाली मोठ्या बाई